रेल्वे तत्काळ तिकीट बुकिंग घोटाळा सुरू. 73% प्रवाशांनी सांगितले की तत्काळ तिकीट काही मिनिटांतच प्रतीक्षा यादीत येतात. एप्रिल आणि मे महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात उघडकीस आले आहे. लवकरच रेल्वे मंत्रालयाला अहवाल सादर केला जाईल. महाराष्ट्रात पुन्हा पावसाळा सुरू झाला. वादळ ठाण्यासह अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस वादळ सुरू आहे. तर IMDने 30हून अधिक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला. CSTहून बदलापूर जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये अपंगांसाठी राखीव असलेल्या कोचमध्ये सहप्रवाशांनी एका अपंग व्यक्तीवर हल्ला केला. गेटपासून दूर जाण्यावरून वाद सुरू झाला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता स्वतःचे घर खरेदी करणे सोपे झाले आहे. RBIने रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची कपात केली आहे, ज्यामुळे गृहकर्ज, ऑटो कर्जासह सर्व कर्जदरात व्याजदर कमी होईल. ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार. बकरी ईदपूर्वी सोन्याच्या किमतीत शेळ्या विकल्या जात आहे. जोगेश्वरी बकरी मंडीमध्ये 70 ते 95 हजार रुपये किमतीची काश्मिरी जातीचा बकरे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण वक्फ मालमत्तेच्या डिजिटल नोंदणीसाठी रिजिजू यांनी उमेद पोर्टल सुरू केले आहे. मालमत्तेची पडताळणी 6 महिन्यात अनिवार्य आहे. पडताळणी न करता मालमत्ता जप्त करण्यात येईल. CST ते मडगाव विशेष ट्रेन 14 जूनपासून सुरू होत आहे. या ट्रेन सुरू झाल्याने प्रवाशांना गर्दीपासून दिलासा मिळेल. बकरी ईद पूर्वी पोलीस प्रशासन सतर्क. पोलिसांनी मुंबई आणि उपनगरातील संवेदनशील भागात सुरक्षा वाढवली. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांत वाढ. पुण्यात 48 रुग्ण आढळले तर मुंबईत 34 रुग्ण आढळले. उष्ण हवामानात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. बेंगळुरूमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर पोलिसांनी RCBच्या मार्केटिंग प्रमुख निखिल असोसेसह 4 जणांना अटक केली. आरोपी मुंबईतून परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. BMC निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना युतीने मुलुंडमध्ये महत्त्वाची बैठक घेतली. आदित्य ठाकरे यांनी पक्ष कार्यालयांना संबोधित केले. जमिनीवरून प्रचाराला चर्चा केली. लोकमान्य टिळक ते नांदेड एक्सप्रेसमध्ये दरोडेखोरांच्या प्रयत्नात 12 डॉक्टरांचे जोडपे गंभीर जखमी. आरोपीने महिलेला ट्रेनमधून बाहेर काढले. तिला वाचवण्याकरिता पतीचा हात कापला गेला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. भारतीय संघ मुंबई विमानतळावरून कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला रवाना. प्रशिक्षण गंभीर. कर्णधार गिल आणि जडेजा दिसले. मिठी नदी स्वच्छता प्रकल्प घोटाळा प्रकरणात अभिनेता दिनी मोरयाच्या मुंबईच्या घरासह इतर ठिकाणी ईडीने छापे टाकले. प्रकरणाशी संबंधित सर्व लोकांच्या घरी चौकशी सुरू आहे. व्हॉट्सअपवर भगवान रामाची DP लावून गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात अडकणे. पाकिस्तानी लोकांनी हेरगिरी करण्यासाठी तरुण रवी वर्मा यांना अशा प्रकारचे आपले बळी बनवले. तपास उघड झाला. सायबर गुंडांनी विले पार्ले येथील 73 वर्षाच्या महिलेला 2.89 कोटीची फसवणूक केली. मुंबई सायबर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून 1.29 कोटी रुपये वसूल केले. पुढील तपास सुरू. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर बाजाराने तेजी आणली. सेन्सेक्स 783 आणि निफ्टी 268 अंकांनी वाढली. पुण्यात RCBच्या विजयानंतर गुडलक चौकात गोंधळ घालणाऱ्या 30 ते 40 तरुणांविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात 18 गुन्हा दाखल. त्यानंतर कारवाई सुरू. CCTV तपासण्यात. मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 91,300 रुपयेवर पोहोचली तर चांदीची किंमत किलोग्रॅम 1,07,000 वर पोहोचली. राजगडमध्ये अपघात. किल्ल्यापासून 150 फूट दरीत पडून कोमल
सतीश शिंदे नावाच्या 20 वर्षीय महिलेचा मृत्यू.